दरम्यान दावोसमधील करारांवरून नाना पटोलेंनी टीका केली आहे। दारू बनवणाऱ्या कंपन्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी करार केलेत। महाराष्ट्राला दारू राष्ट्र करण्याचा विचार आहे का असा सवाल करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी टीका केली आहे। चांगलं काम करत असतील आणि खरंच हे इन्व्हेस्टमेंट असेल आणि जे राज्याला हानिकारक नसेल, आम्ही ज्यावेळेस दावोसला जात असताना मुख्यमंत्र्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्यांना आम्ही सांगितलं होतं की उद्योग महाराष्ट्रामध्ये आणत असताना ते हरित उद्योग असावेत, ही आमची भूमिका होती। पण मी तुम्हाला आता संविधानातली काही भूमिका स्पष्ट करून सांगितली। ते उद्योग असे आणलेत की राज्याच्या जनतेच्या हानिकारक असेल आणि दारू राष्ट्र निर्माण करायची भूमिका अगर मुख्यमंत्र्यांची असेल तर त्याचं स्वागत करता येणार नाही आणि म्हणून हे भारतात आल्यानंतर त्यांनी या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण द्यावं। दरम्यान भाजप नेते प्रवीण दरेकरांनी काँग्रेस आणि पटोलेंवर पलटवार केलाय। दावोसमध्ये झालेल्या विक्रमी करारामुळे काँग्रेसची पोटदुखी होत असल्याचा दरेकरांनी म्हटलंय। त्यांनी ट्विट करत ही टीका केली आहे। त्यांनी काय ट्विट केलंय पाहूयात। दावोसमध्ये विक्रमी करार झाल्यानं काँग्रेसची पोटदुखी होणं स्वाभाविक आहे। जे आयुष्यात काँग्रेसला जमलं नाही ते अन्य कोणी करत असेल तर त्याचं कौतुक व्हायला हवं। दावोसमध्ये केवळ 6 राज्यांना परवानगी मिळाली आणि त्यातही महाराष्ट्राचा सर्वाधिक बोलबाला राहिला। महाराष्ट्राचं हित साधलं जात असताना काँग्रेसने महाराष्ट्रद्रोही भूमिका घेऊ नये। नाना पटोले यांचे आरोप म्हणजे प्रदेशाध्यक्षपद वाचवण्यासाठी चालवलेला पोरकटपणा आहे, असं ट्विट दरेकरांनी केलंय।